शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निकष बदललेला आहे। आणखी 23 लाख शेतकऱ्यांना आता या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। ही कर्जमाफी कधी मिळणार आहे, 23 लाख शेतकरी कोणते असणार आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर चला शेतकरी बांधवांनो, सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कर्जमाफी योजना आणली आहे। या कर्जमाफीचा राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। विशेष म्हणजे कर्जमाफीच्या या योजनेतील एक निकष बदलण्यात आले आहेत। या नव्या बदलामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। या कर्जमाफी योजनेसह नियमित कर्जाची रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पैसे देखील मिळणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पाडल्यानंतर याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे। या नव्या बदलामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। या कर्जमाफी योजनेसह नियमित कर्जाची रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पैसे देखील मिळणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा मिळाला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा करण्यात आली आहे। 2029च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी करण्यात आली आहे। सन 2026 आणि 27मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने 23 लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। मी विधानसभेत घोषणा केली होती, आजपर्यंत सर्व कर्जमाफी योजनांमध्ये नगदच्या कर्जमाफी योजनेतील जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं। यावेळी आम्ही त्यांनाही 50,000 रुपयांपर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता, पण रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ता पक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखांची कर्जमाफी द्यावी, म्हणून पहिल्यांदाच राज्याच्या इतिहासात कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। दुसरी जी अट होती ते 2026 आणि 27 सालाचे पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील। ही 2026 आणि 27ची अट आपण काढून टाकलेली आहे। 25 आणि 26 सालाचे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर मदत मिळणार आहे। यामुळे काही शेतकरी अपात्र झाले असते, पण ते पात्र झालेले आहेत। मला असं वाटतं की आता देशातील आणि राज्यातील सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरिता जाहीर केली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। शेतकरी कर्जमाफीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे। येत्या 30 जुलै रोजी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे, तसेच ते इन्कम टॅक्स भरतात त्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही, असं देखील दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, इन्कम टॅक्स भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही। 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाणार आहे, असं दत्तात्रय भरणे म्हणाले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटी महामंडळाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा विकास होणार आहे। PPP तत्वावर जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील बसस्थानक आणि महामंडळांच्या जागांचा विकास करण्यास मान्यता देण्यात आली आहे। पण या निर्णयावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्याची माहिती आहे, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली।